शुभ सकाळ. कसे आहात सगळे? सकाळ झाल्यानंतर पहिलं काम असतं की ते खिडकी उघडणं आणि बाहेरचा व्ह्यू बघणं. खूप फ्रेश वाटतं. मग ते सगळं पाहिलं आणि मग ट्रेन जात होती, तो पण व्हिडिओ झूम करून पाहिला. मग ते होत होतं तर एकीकडे आपलं दूधही उकळत होतं, का तर श्रेयांच्या पप्पाला उशीर झाला होता. आणि मग नंतर ते दूध तापवत ठेवलं होतं, कारण तो काही चहा घेत नाही, त्याच्यामुळं दूध तापायला ठेवलं होतं. आणि दूध तापवतानाच एक लक्ष गेलं की आपल्या खिडकीत चिमणाबाई आल्या आहेत. त्यांना पाहिलं आणि मग नंतर श्रेयांश तिकडे रेडी होत होता. तो रेडी झाला, मग आम्ही निघालो त्याला शाळेत सोडायला, का तर त्याला उशीर होता जायला. त्यामुळे मग त्याला शाळेत वगैरे सोडलं. शाळेत सोडून आल्यावरती मग मी माझ्या स्वतःसाठी चहा ठेवला, कारण मी सकाळी चहा पिऊन गेली नव्हती. मग आल्या पहिलं चहा ठेवला. मग चहा पिल्यावरती फ्रेश वाटतं, कामं सगळी पटापट होतात. मग त्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि मग चहा तिथे उकळत ठेवला आणि मग आले देवपूजा करायला. देवपूजा करत असताना देवपूजा करत राहिले, पण लक्षातच नाही की देवाची लाईटच लावली नव्हती. मग ती लाईट पहिली लावली आणि त्याच्यानंतर दिवा वगैरे लावला आणि मग धूप लावलं. धूप घेतला आणि धूप लावलं आणि ते ठेवायला गेले स्टँडमध्ये, काय माहिती ते पडलं खाली. मग खाली पडलं वगैरे, तर मग लावलं आणि देवाला सॉरी बोलत पुढे आली. मग अशी झाली देवाची छानपैकी पूजा. मग देवाची पूजा झाली की एक प्रसन्न वाटतं घर. मग देवाची पूजा वगैरे केली, तर आपण ठेवलेलं चहा इथे उकळतच होता. मग चहा वगैरे झाला. मग आता मेन टास्क होता झाडांना पाणी घालायचं. आता झाडंही एवढी आहेत ना की कधी कधी कंटाळा येतो झाडांना पाणी घालायचा, पण तरी काय ते घालावंच लागतं. आणि आपल्यालाच आवड आहे म्हटल्यावरती आपल्याला जपणंही भाग आहे. त्याच्यामुळे मग एक एक करून प्रत्येक झाडाला पाणी घालत होते. पाणी वगैरे आणि पाणी घालायचं मेन म्हणजे की ऊन पण खूप आहे आणि ग्रिलमध्ये ऊन खूप येतं या साईडने. मग त्याच्यामुळे मग पाणी वगैरे घातलं, मग स्प्रे केला सगळ्या झाडांवरती पाण्याचा फवारा वगैरे मारला. त्याच्यानंतर होतं आता बाहेरची झाडं झाली, आता घरातली झाडं होती पाणी टाकायचे. पाणी वगैरे टाकलं. कसं वाटतं ते सांगा मला.